नमस्कार. श्रद्धा शेर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोप्या पद्धतीने पारंपरिक नऊवारी कशी नेसायची. वटपौर्णिमा असू दे किंवा कुठलाही सणवार असू दे, आपल्याला नऊवारी नेसायची हौस असते, पण ती सोप्या पद्धतीने कशी नेसायची आणि ओचा कसा काढायचा याच्या काही सोप्या ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आता आपण सुरू करूया या व्हिडिओला. नऊवारी साडी नेसायला सुरुवात करताना आतमध्ये नेहमी एखादी नी लेन टाईट किंवा एखादी लेगिंग घालावी आणि मग त्यावर आपण नऊवारी साडी नेसावी. आता सगळ्यात आधी नऊवारी साडी जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे, कारण नऊवारी साडी खूप मोठी असते आणि नेसताना गुंता होतो. त्यामुळे सगळी साडी मोकळी करून पदराचा भाग जो आहे तो हातात घ्यायचा आहे आणि पदराच्या प्लीट्स काढून आपण सगळ्यात आधी पदर लावून घ्यायचा आहे, कारण पदर नीटनेटका असला की आपल्याला संपूर्ण साडी नेसायला सोपी पडते आणि पदरसुद्धा आपला व्यवस्थित जागच्या जागी राहतो. आता इथे मी पदराच्या प्लीट्स काढून व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत. आता इथे मी हे असे मोठे साडीचे जे क्लिप मिळतात ते वापरते, कारण त्याच्यामुळे साडीचा पदर जो आहे तो खराब होत नाही आणि कमीत कमी सेफ्टी पिनं आपल्याला वापराव्या लागतात. त्यामुळे एक सेफ्टी पिन फक्त मी लावलेली आहे आणि बाकी साडीला मी या क्लिपने या प्लीट्स अडकवून घेतलेल्या आहेत. आता प्लीट केलेला पदराचा जो भाग आहे तो आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि डाव्या बाजूने साडीचं दुसरं टोक जे आहे ते हातात घ्यायचं आहे. आता साधारण हातभर मापाचा साडीचा भाग किंवा साधारण 1.25 मीटर साडीचा भाग जो आहे तो आपण वेगळा करून घ्यायचा आहे आणि साडी जशी व्हिडिओत दिसते तशी कमरेभोवती गुंडाळून घ्यायची आहे आणि कमरेभोवती एक घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. या गाठेवरच आपली संपूर्ण नऊवारी साडी उभी असते, त्यामुळे व्यवस्थित घट्ट गाठ मारून घ्यायची आणि ती कमरेत खोचून घ्यायची आहे. यानंतर डाव्या हाताला जे आपण 1.25 मीटर कापड साडीचं सोडलेलं आहे तो भाग डावा पाय वर करून मागच्या बाजूला आणायचा आहे आणि याच साडीच्या भागाचा आपण काष्ठा बनवणार आहोत. तर त्यासाठी मागच्या बाजूनेच आपण या साडीच्या भागाला छोट्या छोट्या बारीक बारीक निऱ्या काढून घेणार आहोत आणि त्याने आपला जो काष्ठा आहे तो आपण तयार करून घेणार आहोत. आता तुमच्या साडीला जर दोन्ही बाजूला जर काठ असतील तर वरच्या बाजूला एक काठ येईल अशा पद्धतीने तुम्ही या निऱ्या घालायच्या आहेत आणि इथे मी त्याला एक सेफ्टी पिन लावून घेते, म्हणजे हा काष्ट्याचा भाग जो आहे तो हलणार नाही. यानंतर साडीच्या काष्ट्याच्या निऱ्या व्यवस्थित राहाव्यात म्हणून त्यासाठी मी त्याला एक साडीचं क्लिप लावणार आहे आणि हा साडीचा काष्ठा मी डाव्या बाजूला ठेवणार आहे. इतक्यात साडीचा काष्ठा जो आहे तो कमरेत खोचायचा नाही. त्याचं कारण असं, आपण इथे पारंपरिक साडी नेसतो आहोत, तर पारंपरिक नऊवारीमध्ये पदर आधी लावला जातो आणि मग वरून काष्ठा लावला जातो. पदर लावताना जसं आपण सहावारी साडी नेसतो त्याच पद्धतीने डाव्या बाजूने पदराचा भाग मागे नेऊन उजव्या बाजूने पुढे आणत डाव्या खांद्यावर पदर सेट करायचा आहे. आता सुरुवातीला साडीच्या पदराची जी उंची आहे ती लांबच जवळजवळ पायापर्यंत ठेवायची आहे, कारण आपण साडीच्या निऱ्या घेणार आहोत आणि जसजशी आपण साडी नेसत जाऊ तसतसा पदर वर येत जाईल आणि तो व्यवस्थित ॲडजस्ट होईल. आता साडीच्या निऱ्या काढण्याआधी साडीचा पदर लावून घ्यायचा आहे. पदराचा जो आतला काठ आहे तो मानेकडून उजव्या छातीजवळून उजव्या कमरेकडनं मागे नेत व्यवस्थित चापून चोपून बसवायचा आहे आणि मागच्या बाजूने डाव्या बाजूला तो पुढे घेत व्यवस्थित डाव्या कमरेवर छान असा खेटून तो बसवायचा आहे. इथे मी आता हा जो पदराचा भाग आहे तो डाव्या कमरेजवळ तात्पुरता खोचून घेते आहे आणि मग आपण साडीच्या निऱ्या घेणार आहोत. आता साडीच्या निऱ्या घेण्याआधी आणखी एक गोष्ट करायची ती म्हणजे साडीचा पदर जो आहे तो अशा पद्धतीने गळ्यात गुंडाळून घ्यायचा, म्हणजे साडी नेसताना पदर मध्ये मध्ये येत नाही. कारण नऊवारी साडी नेसताना आपल्याला वाकावं लागतं, काष्ठा काढावा लागतो, त्यासाठी ही सोपी टीप नक्की लक्षात ठेवा. नऊवारी साडीच्या निऱ्या काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे नऊवारी साडीच्या निऱ्या ज्या आहेत त्या रुंद आणि मोठ्या आकाराच्या घ्यायच्या, म्हणजे निऱ्यांची संख्या कमी होते. नऊवारी साडीच्या भरपूर निऱ्या निघतात. तुम्ही जर छोट्या छोट्या निऱ्या घेतल्यात तर निऱ्यांचा एक गठ्ठा तयार होतो आणि कमरेत खोचल्यावर कमरेवर एक त्याचा फुगा तयार होतो. पूर्वीच्या काळी नऊवारी साडी नेसताना केळं काढल्यावर जायचं आणि त्यात या निऱ्या खोचल्या जायच्या. आता आपण शक्यतो केळं काढत नाही, त्यासाठी मोठ्या आकाराच्या रुंद निऱ्या घेतल्यात तर त्या संख्येने कमी होतात, पण कमरेत खोचताना व्यवस्थित खोचल्या जातात आणि पोटावर एक सपाट लूक तयार होतो. केळं काढलेली पारंपरिक नऊवारी कशी नेसायची यावर मी 2 व्हिडिओज ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्या व्यतिरिक्त नऊवारी साडी किंवा इतर कुठल्या साड्या सोप्या पद्धतीने कशा नेसायच्या यावर सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया. साडीच्या निऱ्या व्यवस्थित अरेंज करून झाल्यानंतर पहिल्या 2 निऱ्या आहेत त्यांचा भाग जो आहे तो आपण असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा मोकळा केलेला साडीचा जो भाग आहे त्याने आपण उरलेल्या निऱ्यांचा गठ्ठा जो आहे त्याला एक गुंडाळी मारायची आहे. जसं तुम्हाला व्हिडिओत दिसतंय तसं व्यवस्थित चापून चोपून या गठ्ठ्याला गुंडाळी मारायची आहे. त्यावरून छान असा इस्त्री केल्यासारखा हात फिरवायचा आहे. नऊवारी साडीच्या निऱ्या नेहमी आपण उजव्या हाताला खोचतो. आता उजव्या हाताला या निऱ्या ज्या आहेत त्या आपण खोचून घ्यायच्या आहेत. आणि बघा आपण मोठ्या रुंद निऱ्या घेतल्यामुळे आपला जो पोटावरचा भाग आहे तो सपाट दिसतो आहे. आता तुम्ही जेव्हा समोरून बघाल तेव्हा तुम्हाला साडीचा लुक जो आहे तो आपल्या 5वारी साडीसारखाच दिसेल. फक्त आपण निऱ्या ज्या आहेत त्या उजव्या हाताला खोचलेल्या आहेत. आता बऱ्यापैकी आपली साडी नेसून झालेली आहे. फक्त काष्टा लावायचा आहे आणि ओचा काढायचा आहे. त्याआधी मी या साडीचा मॅचिंग ब्लाऊज घालून घेते आणि मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया. आता ओचा काढण्याआधी पुन्हा एकदा मी हा पदर जो आहे तो गळ्याभोवती गुंडाळून घेतलेला आहे. आता आपला जो निऱ्यांचा खालचा भाग राहिलेला आहे त्याचा आपल्याला ओचा काढायचा आहे. आता या ज्या साडीच्या निऱ्या आहेत त्या आपल्याला दोन्ही पायांवर समान त्यांचं विभाजन करायचं आहे आणि त्याचा जो मध्य आहे तो आपल्याला वर उचलून ओचा काढायचा आहे. तुम्ही एखादी निरी उजव्या पायावर जास्त सोडलीत तरी चालेल, म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला ओचा काढताना छान असा गोलाकार शेप येतो. किंवा तुम्ही जसं व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीने हाताने सुद्धा छान असा गोलाकार शेप किंवा यू शेप साडीचा सेट करायचा आणि मग आपण ओचा खोचायचा आहे. आता कमरेजवळ ओचा खोचताना त्याला एक त्रिकोणी घडी घालायची आहे. त्यासाठी साडीचा बाहेरचा भाग आहे तो आतल्या बाजूला अशी एक घडी घालायची आहे आणि पुन्हा एकदा त्याला आणखी एक आतल्या बाजूला घडी घालायची आहे. म्हणजे व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे एक त्रिकोणी आकार त्याचा तयार होईल आणि मग हा ओचा आपण कमरेत खोचायचा आहे. आता तुमची साडी अरुंद असेल तर अशा पद्धतीने त्रिकोणी ओचा येणार नाही. त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच, पण त्याआधी आपण जो काष्टा आहे तो लावून घेऊया. इथे आपण काष्ट्याच्या निऱ्या आधीच सेट केल्यामुळे आपल्याला फक्त हा काष्टा जो आहे तो कमरेत अडकवायचा आहे. आपण पारंपरिक पद्धतीने साडी नेसायचा प्रयत्न केलेला आहे. पदरसुद्धा आपण आधीच लावून घेतल्यामुळे पदराच्या वरून बघा हा काष्टा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला खोचता येतोय. तुमच्या उंचीनुसार जास्तीत जास्त काष्टा जो आहे तो आतमध्ये खोचायचा, म्हणजे मागच्या बाजूने काष्टा जो आहे तो पायात येणार नाही किंवा खाली लोळणार नाही. थोडंसं कमरेत वाकून त्याच्यावर हात फिरवून छान इस्त्री करून त्याला सेट करायचं. गरज असेल तर एखादी सेफ्टी पिन लावून घ्या, म्हणजे तो जागचा हलणार नाही. आता पुढच्या बाजूने ओचा जो आहे तिथे सुद्धा मी एक सेफ्टी पिन लावून त्याला सेट करते, म्हणजे तो सुद्धा जागचा हलणार नाही आणि आपली ही साडी आता व्यवस्थित नेसून झालेली आहे. आता अरुंद साडी असेल तर ओच्यासाठी काय ट्रिक वापरायची ते बघूया. आता ओच्याचा पदर जो आहे त्याच्या अशा छोट्या छोट्या निऱ्या घ्यायच्या. 2, 3, 4 जितक्या निऱ्या येतील तुमच्या साडीच्या त्या पद्धतीने निऱ्या घ्या. बॉर्डरचा भाग वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने उभा ओचा तुम्ही कमरेत खोचा. प्रत्येक वेळेस नऊवारी नेसताना त्याचा ओचा पारंपरिक हवा, पदर नेटका हवा हा अट्टाहास करण्यापेक्षा आपल्या सोयीनुसार थोडेसे बदल करून आपली नऊवारी आपल्याला नेसता येणं आणि त्या क्षणाचा आणि सणाचा आनंद लुटता येणं यातच खरी गंमत आहे. तुम्हाला नऊवारी नेसाविषयी वाटते यातच खरा आनंद आहे. त्यामुळे छान प्रॅक्टिस करा आणि आपली नऊवारी आपणच नेसा. आता या व्हिडिओतली फायनल टिप. नऊवारीचा पदर ब्लाऊजला पिनअप करण्याआधी नेहमी उजव्या गुडघ्यातनं वाकवूनच तो घ्यायचा आहे आणि मगच ब्लाऊजला पिनअप करायचा आहे. त्यामुळे साडी दिसताना उंच व रुबाबदार दिसते. त्याचबरोबर पोटावर निऱ्यांचा भागसुद्धा झाकला जातो. आणि आता बघूया साडीतला माझा फायनल लुक. या अशा काही साध्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्हाला सुद्धा छान पारंपरिक नऊवारी घरच्या घरी नेसता येईल. आय होप या व्हिडिओची तुम्हाला खूप मदत होईल. तुमच्या काही सजेशन्स असतील, काही वेगळ्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी श्रद्धा शेअरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.